वर्ग असा आहे, फक्त चांगलं होऊन द्यायचं नाही. ठरत ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलाच का करायची बुवा, मुतला खंडीच्या वर गोंग्या करून द्यायचा. सप्त्याला वर्गणी नाही द्यायची, पण मीटिंगला एवढा खर्च झालाच कसा? तुम्ही दिले का? नाही. हे काय याला म्हणायचं इच्छू, नुसता ठाणका. माल घाल टिकल का? एखाद्याने गाडी घेतली हप्त्यावर घेतली असं, एखाद्याने लय उंडा घेतला पुरीत खोड असन, एखाद्याने घेतलाच नाही अरे लफडा असन ठाणका. तिसरा वर्ग असा आहे स्वार्थही बिन परार्थही बी. काय? चारा खाणे स्वार्थ, दूध देणे परार्थ, नदी सागराला मिळणे स्वार्थ, पण जाताना कल्याण करणे परार्थ. आणि शेवटचा वर्ग आहे संत. चौथा प्रकार 12वा अध्याय. का खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली. ज्याने झाड लावलं त्याला सुद्धा सावली देणार, आणि ते संत आहेत. त्या संतांची संगत तुम्ही करा. जर तुम्हाला करायची असेल तर तुमचं कपाळ तुमच्या बरोबर येईल. तुम्हाला सुटायचं असेल तर विशेष लाभ संत संघ आहे. अनंत जन्मीच्या पुण्याने तुम्हाला संत भेटतील, पण तसे ओळखू आले पाहिजे. मुलाबाळांना तुम्ही भाग्य म्हणू नका. तुमचं शरीर संतांच्या चरणी अर्पण करा. हा अभंगाचा सरळ अर्थ. कपाळ शब्दाला सुरुवात. ती नाही काळजी करायची काही. उद्या कोणी म्हणा नको ते अभंग ऐकून घे. हा, आणि कपाळ शब्दाला सुरुवात. लहान आले पोरं सरळ बसा पटकान, बैठे बैठे सावधान. आणि लहान आले पोरांनी उत्तर द्या पोरांनो. मधले 2-4 एब्र्या. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलतं घरात? मम्मी. करेक्ट. कोण? मम्मी. करेक्ट. आणि खाली मान घालून भामटेवानी कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि हेडमास्टर कोण? मम्मी. बरं मम्मी बोलायला लागलो का सुईची बोलत का? काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, यालांटी नाही. काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू? शेती सांभाळू का, तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू का, तुमची बहीण सांभाळू? शांत झाला तो म्हणला तू काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. मी सगळं सांभाळतो पण तू तुझं तोंड सांभाळ. आणि पोरानं मम्मी सगळं सांभाळी, ती पण तोंड सांभाळीत नाही. हे लहान आले पोरं इथले मध्ये 5-6 जण, इथं मधले तो लपलेला म्हातारीच्या मागचा तो लाल शिरी रटवला. हा, आणि इथली टोळी सावध बसा आणि जोरात उत्तर द्या पटकन. घाबरायचं? ए बरे हो, घाबरायचं नाही, इकडे उत्तर द्या पटकन. या वर्षाची गाडलेली मोबाईल मध्ये सगळ्यात भारी गेम पबजी. करेक्ट. या आठवड्यात निघालेली नवीन मराठी मालिका. करेक्ट. 28 तारखेला झी टॉकीजला दिवसातून 2दा असलेला नवीन सिनेमा मुलसी पॅटर्न. करेक्ट. आणि मागच्या आठवड्यात झी टॉकीजला झालेला नवीन सिनेमा पाटील. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर. जोरात बोला. टायगर जिंदा है. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. या 2-4 महिन्यात सगळ्यात भाजलेला भारी गाणं बाई. जोरात बोला. बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा. हा देशाचा सर्वांगीण विकास आहे. पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात. घाबरायचं? आवाज कमी येतोय. घाबरायचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? जोरात बोला. बरोबर आहे का? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला बाप. करेक्ट. हा, हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. आता उघडी डोळे
हरिपाठ काकडा म्हणलं तर काकडा ज्ञानेश्वर. कारण हे कसं आहे, माया बिगणे भ्रमला कितीला बाजूला आहे का? शिमीला आहे तू? चियारा शिमीचा आहे. ते पण ते मराठी मिडियमला आहे. तिला गेलं लक्ष देतं. मी असं नजरेवरून माणूस सांगणार अख्खा, उगाच भांडणाचं मूळ नको म्हणून. नाही तर असा माणूस पाहिला ना लगेच सांगणार भंगार आहे, लगेच असं नजरेच सांगणार ते नको. पाचवीला आहे तू, ऐका नीट. हे काय नाक, हा का? हे काय कान, हे काय, हे काय कपाळ,
हे काय कपाळ. मग कपाळ शब्दाचा अर्थ असा नाही. कपाळ शब्दाचा अर्थ अंतरंगात दोन भागात सांगतो, एक अंतर आणि एक बाह्य. बाह्य भाग ऐका. रस्त्यानं जाताना हातगाडी उभी आहे, हातगाडीवर लॉटरीची तिकीट आहेत, खिशात हात घातलाय, 1 रुपयाला तिकीट घेतलं, 1 लाख रुपयाला लागलं, आनंद झाला. मित्राला सांगितलं पार्टी देणार, मित्र म्हणले आम्ही तयारीत आहे, घ्या. तो घरी गेला, शर्ट खुटीला टांगला, शर्टाच्या खिशात तिकीट होतं, त्याची किंमत होती 1 रुपया, पण मिळणार होते 1 लाख. 1 लाख मिळणार होते म्हणून त्यानं ते खुटीला टांगलं आणि बाथरूममध्ये हातपाय धुवायला गेला. त्या पोराला बापाच्या खिशात हात घालायची सवय होती, त्यानं त्या खिशात हात घातला, त्याला पैसे मिळाले नाही, त्यानं तो कागद घेतला, मित्रांमध्ये खेळायला गेला आणि फाडून टाकला. तो कागद होता 1 रुपयाचा, त्याला मिळणार होते 1 लाख. यानं शर्ट घातला आणि सांगितलं 1 रुपयात 1 लाख मला मिळाले होते, पण ते माझ्या नशिबात नव्हते, प्रारब्धात नव्हते, अदृष्टात नव्हते. कपाळ म्हणजे नशीब, कपाळ म्हणजे प्रारब्ध आणि कपाळ म्हणजे अदृष्ट. पहिला भाग. दुसरा भाग थोडा किचकट आहे पण लगेच फिट करून देतो. बऱ्याच लोकांची अशी तक्रार आहे का मी चांगलं वागून माझा पोऱ्या नालायक का आला. असं नाही. पखवाद्याचा पोऱ्या पखवाद्याच होईल असं नाही, तो येडा होऊ शकतो. कीर्तनकाराची तर जवळजवळ ईडीच आहेत, भजन्यांची तर खलासच आहे. गावठी भाषेत सांगू का, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. मुडा होणी बीज काढले, निर्वाळे भूमी पेरले, ते सांडी विखुरी गेले ते काय. ह्या जगात एकच माणूस असा आहे का जे बापाला जमलं ते पोराला जमतं, पुढारी. बस बाप दमला का पोऱ्या उठला. कीर्तनकारांची ते येडीची, भजन्यांची तर खलासाची, डॉक्टरची तर खडे आणतात. कोणची नीट राहिले तसं नाही. उत्तर ऐका पुढे चला. मग तुम्ही म्हणाल याला काही पुरावा आहे का, घ्या पुरावे लिहून. स्त्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होत असतो. नीट ऐका. स्त्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संघ जर विषमतिथीला झाला तर मुलगी होत असते. आणि स्त्री संघ जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. तुम्ही म्हणाल याला पुरावा. पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला होता, तर रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आलता. आणि आदिती नावाच्या ऋषीने संग केला होता शुभ दिवशी, तर त्याच्या पोटी हिरण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता. आणि हिरण्यकश्यपूने नारायण नारायण म्हणत संग केलता, तर भक्त प्रल्हाद जन्माला आलता. असं बोगत चालत नाही. महिला मंडळ गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच बाळाला आवडतो. काही पोरांना भात लय आवडतो, त्याच्याही भात खायची. पण काही पोरांना नुसता रस्सा आवडतो, रस्सा. त्याची आई एकही म्हसोबाची जत्रा सोडित नव्हती, लिंबू पिळून रस्सा आणायची त्याच्या. त्यामुळं तर आम्हाला आला. ऐका, पुरावा लगेच काढून देतो. स्त्रीसंग झाल्यानंतर लिहूनच घ्या. स्त्रीसंग झाल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला करचरण येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर यमडी असो नाही तर सुमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. की तो महिना लागला आता. चला गाड्याला नाही, चौथा लागला, घ्या लिहून. चला. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, 5व्या महिन्यात त्वचा येते, 6व्या महिन्यात महिला मंडळ बाल फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो, ते जर डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात ज्ञान पंपाव विसरून या. मग एखादी बाई म्हणेल याला पुरावा आहे का. पुरावा नंबर 1. आईसाहेबांना डोळे लागले. राजे शिवाजी पोटात होते. आईसाहेबांना विचारलं तुम्हाला लागले डोळे. आईसाहेब घोड्यावर बसल्या, मेहनतली तलवार उपसली आणि आईसाहेबांनी राजे शालिनीला सांगितलं मला ऐकलं लागले रे डोळे, ऐकायला सुद्धा तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. उपसा काढा तलवार का का हुकुमशाही संपणार, जुलुमशाही येणार, छत्रपती जन्माला येणार. एखादी बाई म्हणेल ही बातमी माझ्या व्हॉट्सअपला आली नाही. असं चालत नाही.
7व्या महिने बाळ बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं. 9वा अध्यायातला पुरावा, मातेच्या उदर कोरी, पचनविष्ठेच्या दातरी, उकडोनी 9 मासावरी. पुन्हा 13व्या अध्यायातच ती ओवी आहे, मातेच्या उदर कोरी 2 ठिकाणी ओवी आहे, 9व्या आणि 13व्या अध्यायात. आणि ते बाळ बाहेर येताना महिला म्हणतात तिथं आजीबाई लागते, दुसऱ्याचं काम नाही. बाळ बाहेर आलं आणि आजीबाई आली. आजीबाई बाळ बाहेर आल्याबरोबर हात वाला करते गार पाण्यानं, आजीचा करावा लागतो तो. आता हे मी सांगू का, करायला लागतो. तो बाळा असं शिपडला का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव, म्हणजे मी काही करीन तुला काय घे नाही, मी आता बाहेर आलो. बाळ बाहेर आलो, बाळ बाहेर आलं. तेव्हा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया, जन्ममृत्यूच्या सोळिया, ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि ते बाळ बाहेर आल्याबरोबर तिथं आजीबाई लागते. बाळ जन्माला आल्यावर 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं असा नियम आहे. ते पांढऱ्या कपड्यानं 5व्या दिवशी झाकून ठेवायचं असतं. उघडं राहिलं तर ते हेकणं होत असतं. म्हणून त्याच्या आईच्या उशाला पाटा वरोटा साबर ठेवावा लागतो. का? त्याच्या कपड्यावर सटवी लिहायला येत असते. आता या 10-15 वर्षापासून सटवी येत नाही, सटवीनं बंद करून टाकलं ते. आता सगळ्या बाया बाळातीन होत्या, औषधाच्या वासान सटवी येत नाही. मग पोरानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. निडाय का, आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला, तुझं नाव काय? गणेश. आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला गणेश हे नाव ठेवलं. गणेश हे नाव ठेवलं तेव्हा माळकरी मंडळी अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नामनये तयापाशी. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर ठेवलं, त्याला कपाळ हे नाव, त्याला गणेश हे नाव ठेवलं. आणि गणेशच्या कपाळावर सटवीनं जे लिहिलं ते काही केलं तरी चुकणार नाही. जर चुकवायचं असेल तर विशेषतः लाभ
जिथं तुम्ही जाल अजून एक कपाळाचा अर्थ राहिला बरं का. एक वारकऱ्यांसाठी तो पहिलं कपाळ सटवीने लिहिले ते चुकणार नाही, दुसरं कपाळ शरीराचा भाग, आणि तिसरं कपाळ एक यादी सांगून ठेवतो म्हणजे डोक्यातून उत्तर जाईल. कर्मे रावण असा गेला, कर्मे दशरथ पुत्र योग मेला, आणि कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. पुन्हा डोकं लावायचं नाही. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे माझं देवानं वाईट का केलं, ज्यानं त्यानं कर्म तपासायचं आणि गपरायचं. भूगोलाच्या पेपरला इतिहासाचं गाईड फाडले कसं काय पास होशील नालाय का. पेपर इतिहासाचा कापून नेलं भूगोलाचा, बाप कॉफी पुरवाय गेला त्यानं गणिताचं दिलं. असं कसं म्हणजे पोलीस भरतीला गेला 3 इंच छाती कमी भरली, व्यायाम कर. तो तिकून आवून गोळा खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. तुम्ही जर असं बोगस काय लागलं तर कसं काय जमत. आता लोक म्हणते एवढे लोक काला आहे, एवढे लोक काला काय परमार्थ करते बा, पर्यायच राहिला नाही तर असं कुठं चालतं का. कोणी उठायचं मला पकवा शिकवण, कोणी उठायचं मला कीर्तन कर, बापाच पेंट आहे असं झालंच नाही. ते त्याला घासावीच लागते. तुमचं काय मत आहे. हो 25 वर्ष लागले मला महाराज जायला, महिन्याला 60च धरा ना, कारण 25 वर्षाचा हिशोब. हो बरगड्यानं बरगडे गेले महाराज, ही माईक लागू लागू हे गेले आतून पूर्ण गेलोय, मशीन गेलोय मशीन. आणि 45 आणि 42 डिग्री तापमानात बोलायचंय महाराज. आता तापमान किती आहे 42 43, 42 43 डिग्री तापमानाला बोलायचंय. दुपारचं कीर्तन तर आज 12ला सुरू झालं, 12 ते 2 टायमिंग नाही राहिला आपल्या कीर्तनाला. जेव्हा जाऊ तेव्हा कीर्तन. तुमचंच कसं काय नशीब झालं काय लवकर सुरू झालं. 9 ते 11चं कीर्तन 11:15 ना 11ला सुरू होते संध्याकाळची. कितीतरी वेळा तर 11 आणि 11:15 सुरू होतं, 1:30ला संपत. आणि ही कीर्तन सप्त कमिटीने गायक वादक सगळ्यांना धन्यवाद. 2019ला तुमच्या गावातल्या सप्त्याच्या अखंड स्वतःला 2-3 महत्वाचे मुद्दे. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे माणूस मेला, जाळला जातो, मान्य आहे का. माळलं मान्य आहे ना, माळलं नीट आहे का बरं का. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. मला काय मला जे पटतं ते तुमच्या पुढं मांडायचंय. तुम्ही नाही म्हणले तर कॅन्सल, हा म्हणलं तर येस. माणूस मेला की जाळला जातो, जाळला की सावळायला जातात. आणि ती जी राख आहे, राख 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 ती राख आपण नदीत टाकतो. लईत लई 2 टोकऱ्या राखी, लईत लई किती 2 टोकऱ्या. नदी ही आपली माता आहे, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. मग तुम्हाला पटलं तर हा म्हणा. ती राख गोणीत भरा, गोणीत भरा. ती राख गोणीत भरा, घरी आणा, शेतात खड्डा टाका, खड्डा करा, खड्ड्यात ती टाका, त्याच्यावर एक झाड लावा, आईबापाची आठवण राहील. तुमचं काय मत. आता काही माणसं याच्यावर शंका घेतील, राख कुठं हाणीत असतात का, तू पागल आहे. बाप हाणीत असतात का. बाप हाणला तेव्हा तुला काय नाही वाटलं, बाप उचलून आपटला तेव्हा तुला काय नाही वाटलं. एक इथून पुढे ती राख जर घरी आणली तर त्याची शेतात खड्डा घ्या आणि झाड लावा. लावताना आंब्याचं लावू नका. पुढे आंब्याला जर आंबे आले तर भाऊबंद उठा द्या. मग आंबे यायची बंद का म्हणून झाली. भाऊबंदाच्या कचकची पायी आंबाच नाही. 6 आंबे येत्या 9 भाऊ उठा द्या. कोण लागते आता कैरी. ती वावराच्या बांधाला लावा. एक पहिला भाग करा, दुसरा भाग करा. आता एवढा मोठा भव्य दिव्य अमृत महोत्सव सप्ताह केलाय तुम्ही. अजून 8 दिवस तुमचा सप्ताह आहे. 1-2-3 गावातली पुढारी नीट ऐका. 1-2-3 विद्वान डॉक्टर बोलवा आणि शेतकऱ्याच्या गरीबाच्या सगळ्या महिलांचं हिमोग्लोबिन टेस्ट केलं पाहिजे. हिमोग्लोबिन टेस्ट केलं पाहिजे. श्रीमंताच्या बायकांना काही रोग झाला नाही, त्यांना काय झालं नाही. ते मुळातच रोग आहे. रोग असं काय समज. हे आमची शेतकऱ्याची बाई 3-3 मुळ्या ऊसाच्या तुडी, ती 4-4 वजे घासाची कापी, ती कष्ट करून मेली. ती याची बायको लिफ्टनं वर जाते, लिफ्टनं खाली येते. मानक्यात गॅप,